आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐक आज मरता मरता वाचलो. खरंच वाचलोय. तुम्ही करायच्यात माझा प्लॅन बेस्टच आहे. हे बाई आता गप्तीस का? हा मला आणखीन तमाशा नको या. चला चला झोपायला चला. उद्या मेहंदी आहे, बांगड्या बी भरायच्यात. मला उद्या परत पेन्शन ऑफिसात जायचंय. मला ना काय बी करून हे लग्न मोडायचं. आमरे उगा येड्यावानी बोल नको. चल झोप. हा साहेब बोला. हा पक्षनिधी ना. हा पाठवतो ते पक्षनिधी पाठवतो. तुम्ही फक्त आकडा सांगा तेवढा पाठवतो. नक्की पाठवतो. फक्त साहेब आमच्यासारख्या होतकरू कार्यकर्त्यांच्या तिकिटाचं तेवढं बघा. आम्ही पक्ष काय झालं साहेब? पक्ष 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 पक्षाला निधी पाहिजे. निवडणूक निधी पाहिजे पक्षाला. पक्षही कसा आहे बघ ना. एका हाताने देतो, 17 हाताने परत घेतो. देऊ पक्ष निधी देऊ आपण, निवडणूक निधी देऊ आपण, तिकीटही मिळू. पण तिकीट मिळायला आणि पेनड्राईव्ह मधलं गुपित बाहेर यायला एकच वेळ व्हायला नको. झालं ना. बर्बाद होऊ आपण. बाजार उठला आपला. शोधा पेनड्राईव्ह, शोधा तो पेनड्राईव्ह. साहेब पण मंजूला मागणार कसा ना तो पेनड्राईव्ह? तिला तो मिळाल्यापासून तिने काहीच हालचाल केलेली नाही साहेब. याचाच अर्थ तिला काही माहीत नसणार. आपण जर तिला आता विचारलं तर ती अलर्ट होईल आणि मग तिला सगळं कळेल. त्यापेक्षा तिला न विचारलेलं बरं ना साहेब. साहेब मंजू निर्भट असली तरी हुशार पोरगी बर. तिच्या मागावर राहा तिच्या. आणि संधी मिळाली की घ्या तो पेनड्राईव्ह ताब्यात. हो साहेब. आणि हो सत्याला याच्यातलं काही करू देऊ नका. हो साहेब. काका ते पेन्शन ऑफिसर आहेत का? हो हो आत बसलेत. चल. ते बघ कसले कागदासारखे पैसे मोजतोय टेबला खालनं. म्हणजे आता ह्यो आपल्याकडे मस्त पैसे मागणार आणि जर का नाही ना दिले तर पायतान झिजवायला लावणार, हेलपाटे मारायला लावून. एवढा वेळ नाहीये का आपल्याकडं? अगं पण एवढा अंदाज बांधत बसण्यापेक्षा एकदा आज जाऊन विचारून तरी बघू की. नाही ग, मला चांगलं माहिती ही माणसं कशी असतात ते. त्यापेक्षा आपण त्या दादाला फोन करून इथं बोलवून घेऊ. तो आला तर काहीतरी करू शकतो बघ. चल चल. तू काहीच लोड घेऊ नको. तुझं काम आज 100% होणार. बलमा कळलं? 0 मिनिटात. तुम्ही आज 2 केबिन मध्ये बसा. पुढचं मी बघतो. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. चल चल. बसा. गाडी आहे का तुमच्या घरात? हो म्हणजे 4 चाकी नाही, 2 व्हीलर आहे. स्वतःचं घर? हो घर स्वतःच आहे. AC 80 आहे का?
नाही. बरं, तुमच्या घरात सरकारी नोकर कोण दुसरा? हो, पेन्शन कधी जमा होणार आहे ते सांगा. उगाच वाई मार्गे सातारा प्रश्न विचारू नका. अहो करू की, त्यात काय, पण काहीतरी चहा पाणी पाजा की. डोसका ठिकाणावर आहे का नाही तुमचं? तुम्ही माझ्याकडे लाच मागताय? मी काय एकटाच लाच मागणार आहे का? अहो, बाहेर जाऊन बघा, लोक पैसे देऊन काय काय मागतात ते. काय नाव आहे साहेबांचं? श्री शील सदाचारी. काय साहेब, नोकरीचं सोडावं, किमान नावाला तरी जागा की. हे कोण आहेस तू? माझ्या परवानगीशिवाय आत कसा आलास? अरे सॉरी हा, विसरलोच की. परवानगी घ्यायला पाहिजे होती हा तुमची. पण आता साहेब मी ऑलरेडी आता आलोय. मग आता काय करायचं? मी तुमची दुसऱ्या गोष्टीसाठी परवानगी घेऊ का? कसली? तुमची दोन्ही कानपाटाला लाल करायची. हे बावळटा, अरे बाहेर जा. बाहेर हो. लाच मागायला लाज वाटत नाही बाहेर. लोक इथं हक्क मागायला येतात आणि तू त्यांच्याकडे पैसे घे तुझं. कुठं पेडणारी बाप? अहो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. होय बलमा. हा या बागा आलो. साहेबांचा जरा गैरसमज दूर कर. हा, मस्त पिक्चर काढलाय. 0 मिनिटात साहेबांचा गैरसमज दूर होणार आहे. तर याचा डायरेक्टर कोण आहे माहितीये का? कोण रे? मी स्वतः. आणि याचं हिरो हिरोईन कोण आहेत माहितीये का? कोण? महाशय स्वतः आहेत. काय काम केले, डोळाच वल्ला केला साहेब तुम्ही. बघायचंय बघायचंय, या बागा. पेन्शन कधी जमा होणार आहे ते सांगा. उगाच वाई मार्गे सातारा प्रश्न विचारू नका. अहो करू की, त्यात काय, पण जरा चहा पाणी होऊ द्या. डोसका ठिकाणावर आहे ना तुमचं? मी लाच मागताय माझ्याकडं? माफ करा मला. उद्याच्या उद्या मॅडमचं काम झालं पाहिजे. आता फक्त कानपाटला गेलंय. जर यो पिक्चर रिलीज झाला ना तर अख्खा सातारा गालावर नक्षा उठवून जाईल. कळलं का? आणि साहेब, अँटी करप्शनला जर कळलं तर लाच खायचं लांबच, शिळ्या भाकरीचा एक तुकडा पण मिळायचा नाही खायला आपल्याला. मग जेलमध्ये जाऊन बसा, मग डाळ भात डाळ भात डाळ भात खायचं. मला माफ करा, मी लवकरात लवकर तुमचं काम करतो. माफी माझी नाही, यांची मागा. तुमच्यामुळे गरिबांच्या पोटावर पाय आला असता. मला माफ करा मॅडम, मी 2 दिवसात तुमचं काम करतो. थँक्यू दादा. मागं ऍडमिशनच्या टायमाला बी देवासारखं धावून आलात आणि आत्ता पण. एवढा काही विषय नाही. तुला परत कसली बी मदत लागली ना तर बिंदास फोन करायचा. हा, हा मम्मी. हॅलो सत्या, कुठे आहेस? अरे तुझं लगीन नाही विसरलायस होय? अरे हालवर जायचंय, बाकी तयारी करायची आहे. तुझं जरा ती सोशल का बाजूला ठेव की. होय मम्मी, तिकडेच येतोय, आलोच. हा बरं बरं. पलमा चल. हा, कसं आहे साहेब, अहो लाच खाण्यापेक्षा काजू बदाम पिस्ता हे खावा, ते अंगाला लागल हो तुमच्या. नाहीतर एक काम करा, एक गाजर घ्या, बीट घ्या, काकडी घ्या आणि एक डाळिंब घ्या, एक टोमॅटो घ्या, यांचा एक ज्यूस करा. तो ज्यूस प्या, म्हणजे काय होतंय, तेज वाढते. हे बघा माझ्या चेहऱ्यावर कसं तेज वाढले का नाही? हा, येऊ का? जय द्या. आलोय आलोय.
तुझ्या बापाला चहा झाला का विचार. चहा झाला असला तर उठा म्हणाव. निघायचं का? पप्पा होय दादा आला नाही अजून. केलता त्याला फोन केलता, निघलाय तो बी. मम्मी #7रुपा. एक सर एक रे. ठीक आहे. #7रुपा. सत्यदादाचं निरुपाली वहिनीचं रूपा. 7रुपा. फॅशनच आहे तशी. जाऊ दे मम्मी, तुम्ही शिल्पी काढा. ही तर एवढी धावपळ सुरू तुम्हाला शिल्पी काढायचं सुचतंय व्हय? हा पाहुण्याची उठबस कोण करणार? तुम्ही कमी. मम्मी शिल्पी. समजा सामान घेतलं का नाही हे कोण बघणार? तुम्ही कमी. मम्मी शिल्पी. ती कुणाच्या साड्या कुणाला द्यायच्या त्याची लिस्ट दिली होती आणि त्या साड्या वेगळ्या कोण करणार? तुम्ही कमी. मम्मी शिल्पी. सगळीकडे बास करते शिल्पी. सत्या जा लवकर उरकून ये. लगेच येतो. एक सपने ती नेसायच्या साड्या मानपारांचं कपडं समजा घेतले तर आणि नवीन नवरीला खरेदी केलेला जोडा मणी मंगळसूत्र समजा चिडकणूक घेतले ना आणि ती जी काही लिस्ट घेतली आहे त्याच्यावर टिक मार्क करून घे आणि ह्या दोघींच्या भरोश्यावर राहू नको. त्या फुटूत गुतल्यात. घेतलंय. मी बघतो. हा सपने आणि काय चला काय जावा माझी परसन गागल घेऊन या. मम्मी बघितली का आपलं लग्न झालं होतं तेव्हा ते एकदम अँग्री मोड मध्येच होत्या. हा तो सत्यादादाचं लग्न ठरले किती जोश दाखवत आहेत. नव्या सुनबाईंसाठी सोन्याचं मंगळसूत्र केलंय बाबा. तुला चांदीचं केलं होतं नाही का? म्हणजे तुला तर सोन्याचंच केलं होतं. अयो आहे का तुझ्याकडे? ते ह्याच्यापेक्षा भारी आहे. ए काय खसूपसूप चाललंय रे तुमचं? कुठं काही नाही, सामान चेक करतोय. यादी सांगत होते. यादी सांगत होते. यादी चेक करायला. चला निघूया. चला चला हा. हे चला या पटकन. सत्या चल मग. चला चला. बाया 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 अगं झालं का नाही ह्यांचं आवरून अजून? मंजू अगं झालं का नाही आवरून? आलो आलो आवरतोयच. हे बघा ती रडायचं बिडायचं काय असेल का नाही ती हलवर जाऊन करा. चला आता आवरा. आलो आलो. काय बाया समजा मला आज बघत बसायला लागतंय. हे काय सुद्धा बघ. हो नवरदेव अव हॉल मध्ये जायचं हाय आणि तुम्ही अजून कानाला बुचान लावून बसलाय वी. मम्मी परत कर की. हा ओ नवरदेव अव हॉल मध्ये जायचं हाय तुम्ही अजून कानाला बुचान लावून बसलाय वी. मम्मी वन्स मोर. अरे वय तर मोठ्या पोरागत वाग की जरा. हा काटे घराण्याचा दिवा आहेच नव्हता. चला आवर लवकर जायचं आहे. मम्मी तुला एक गोष्ट सांगू? कोणाला सांगणार नाहीस? नाही नाही मला का नाही बरोबर इंटरेस्ट नाही बघ. कशात? मंजी सोबत लगीन करण्यात. ही समजा जी चाललंय का नाही खटाटो ती फक्त तुझ्या भल्यासाठी चाललाय. तवा आमच्या मेहनतीवर पाणी फिरवू नका. रत्ने माझी पॅन्ट कुठे? आता का अर्धवट येऊ का? बया 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 अव आता काय ते बी मिस शोधून देवे. या की बघा किती असेल कुत्तर. हा बघ डीजे ही जी काय खूळ डोसक्यात घालून घेतलंयस का नाही ती काढून टाक. ही जी काय चाललंय समजत तुझ्यासाठी चाललंय. तुझ्या आयुष्याची तजवीज करून ठेवली या. तवा जरा शान्या पोरागत वाघ. हे रत्ना पॅन्ट नाही आपल्या काय बाया ह्या माणसाला तर का नाही. अमरे अमरे आपल्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे का नाही तो आता मला अजिबात सहन होत नाही बघ.
चल की आपण पळून जाऊ. अगं नाहीतर ती मम्मी त्या मंजीला माझ्या गळ्यात बांधल. तू काहीच काळजी करू नकोस डीजू. तुझं आणि दीदीचं लगीन मी नाहीच होऊ देणार. पर हे बघ, जसं आपलं ठरलंय ना तसंच समज करायचं. आता आपण शांतपणे हॉलमध्ये जाऊ. आणि तिथं गेल्यावर सगळ्यांच्या होला हो कर. तू नाराज आहेस हे कुणालाच कळलं नाही पाहिजे. आणि लग्नाच्या मुहूर्ताच्या अर्धा तास आधी मी तुला फोन करेन. बाकी समधी सेटिंग मी लावली. मग देवळात जाऊन आपण दोघे लगीन करू. गुलाबाचं फूल, फुलाला काटे, डीजूरावांचं नाव घेते. सौ अमृता धनाजीराव काटे. कुठं हरवलंयस? नाही कुठं नाही. बरं ऐक, आता मी तयारी करून घेते. तू पण छान तयार हो. बर चला येते. चला लवकर, आता लई झाली तुमची नाट. ए डीजे, अरे आवर की चल. होय मम्मी, लगेच तयार होतो बघ. तुम्ही का नाही तयार झाले अजून? चला की पटापटा 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 तयार व्हा. उशीर होईल ना मुहूर्ताला. लगीन करायचंय मला धनाजीरावच. बरी आहे ना? एवढं शांत बघायची सवय नाही मला, म्हणून विचारलं. कसला विचार करते? अहो डीजे मगाशी काय म्हणत होता माहितीये का? म्हणत होता त्याला मंजू बरोबर लगीनच नाही करायचं. आणि आता बघा की फार उतावळा झालाय तिच्याशी लगीन करायसाठी. मला तर काही समजनाच नाही. पर काय तर गडबड हाय एवढं नक्की. झालं, तू समध्या गोष्टींवर नुसतं संशय कशाला घेते ग? अगं चांगलं चाललंय ना, मग खोट कशाला काढायची त्यात? सुनंदे, तू आणि मंजू मागणं रिक्षा घेऊन या, लवकर आवरून या. हा, तर आम्ही एक रिक्षा घेऊन पुढे जातो. हा वंस, येतो आम्ही. या लवकर. हो चला. घाबरू नका, ते नेहमीच आहे, घरचं आहे आमच्या. हा चला बसा. हा चला. बस. देवा, लगीन म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतोय. एक आनंदाचा क्षण असतोय असं म्हणतात. पण माझ्या बाबतीत ह्यातलं काहीच नाही बघ. खळ्यातल्या पाण्यावानी वाहतील तरी बी माझी काय बी तक्रार नाही बघ. तू माझ्या पदरात नेहमीच चांगलंच टाकणार. आता बी जे होतंय ते चांगल्यासाठीच होते असं समजून भोल्यावर चढते. आशीर्वाद दे मंजू.
देवा, माझ्या लेकीने नेहमी फक्त आमचा विचार केलाय आणि आता बी ती जी काय करते ती समजा आमच्यासाठीच करते. हे काही म्हणून कुठंतरी कमी पडल्याची हुरहुर आहेच काळजात. पण तू तिला सांभाळून घे, कायम तिच्या पाठीशी राहा. मंजू, मला माफ कर. आई, अगं काय करतेस? तुझ्यामुळेच तर ही मंजू आहे. आणि आईनं मुलीला उराशी घ्यायचं असते, माफी मागायची नसते.